विविध त्रुटी आढळल्यानं आरबीआयनं पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 2 लाखांचा दंड ठोठावला। यामुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 29 एप्रिल 2026च्या आदेशानं पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूरला 2 लाख रुपयांचा दंड केलाय। आरबीआयनं या बँकेवर बँकिंग अधिनियम 1949 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत दंड ठोठावलाय। एनपीए खात्यासंदर्भातील आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। आरबीआयनं या बँकेवर कारवाई 31 मार्च 2025 या दिवशीची आर्थिक स्थिती आणि पर्यवेक्षणात आढळलेल्या त्रुटी लक्षात घेत आर्थिक दंडाची कारवाई केली आहे। बँकेचं उत्तर मिळाल्यानंतर आरबीआयनं पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूरला आर्थिक दंड केला। या बँकेनं नॉन परफॉर्मिंग कर्ज असणाऱ्या कर्जदारांना पुन्हा क्रेडिट सुविधा पुरवल्याचं समोर आलं होतं। आरबीआयने ही कारवाई फक्त आढळलेल्या त्रुटींच्या आधारे करण्यात आली असून कोणताही पूर्वग्रह ठेवून केली नसल्याचं म्हटलं आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।